आपण प्रार्थना करू. हे सर्वसमर्थ देव बाप्पा, आजचा हा पवित्र बुधवार, तेलाभंगाचा बुधवार, हे प्रभू देव बाप्पा, तुला तेलाभंग झाला आणि देव बाप्पा तू तेलाभंग करणार असतील आशीर्वाद दिलास. हे प्रभू, आमची भक्ती पाहून तू आम्हाला आशीर्वाद दे आणि देव बाप्पा तुझं वचन तू आम्हाला समजावून सांग. तू तुझ्या वचनाद्वारे आमच्याशी बोल आणि हे देव बाप्पा आम्हाला आशीर्वादित कर. आमचा धन्य टाळणारा प्रभू श्री ख्रिस्त याच्याद्वारे मागतो नाही बाप्पा, आमेन. देवबाप्पाची स्तुती असो. आजच्या मननासाठी बुधवार जो आहे तो तेलाभंगाचा बुधवार आहे आणि आपण आत्ताच वाचले मार्क शुभवर्तमान 14 अध्याय 1 वचनामध्ये, मग 2 दिवसानंतर वलांडण सण होता, नाही का? 2 दिवसानंतर वलांडण सण होता. म्हणजे हा जो बुधवार आहे त्या बुधवारी येशू ख्रिस्ताला हा झालेला काय आहे, तेलाभंग आहे. 3ऱ्या वचनामध्ये असं म्हटलेलं आहे, मार्क शुभवर्तमान 14 अध्याय 3रं वचन, तो बेथानी येथे कुष्ठरोगी शिमोन याच्या घरी जेवायला बसला असता कोणी एक स्त्री दटामासाच्या फार मौल्यवान सुगंधी तेलाने भरलेली अलाबास्त्र कुपी घेऊन आली. तिने ती कुपी फोडून त्याच्या मस्तकावर होती. अलाबास्त्र कुपी घेऊन ही स्त्री आलेली आहे. गाव कुठलं आहे? बेथानी आहे ना, बेथानी हे गाव आहे. घर कुणाचं आहे? कुष्ठरोगी शिमोन, म्हणजे तो बरा झालेला आहे. प्रभू श्री ख्रिस्ताच्या स्पर्शाने बरा झालेला हा शिमोन कुष्ठरोगी आहे. आणि तो बरा झाल्यानंतर त्याने काय केलेलं आहे, त्याच्या घरी एक जेवणावर ठेवलेली आहे बेथानी या गावामध्ये. आणि मग तिथे एक स्त्री आलेली आहे. ती स्त्रीच्याकडे एक अलाबास्त्र कुपी आहे आणि त्याच्यामध्ये फार मौल्यवान सुगंधी तेल आहे. या स्त्रीचं नाव दिलंय का? या स्त्रीचं नाव दिलंय का? नाही दिलेलं. बरोबर, मार्क शुभवर्तमान 14 अध्याय 1 ते 9 मध्ये नाही दिलेलं. परंतु योहान शुभवर्तमानमध्ये या स्त्रीचं नाव दिलेलं आहे. ते आपण थोडंसं अभ्यास करूया. योहान शुभवर्तमान 12 अध्याय काढू आपण. हां, 12 अध्याय काय टायटल आहे? बेथानी येथे मरियेने येशूचा केलेला तेलाभंग. राईट, 12 अध्याय 1 वचन जर आपण वाचलं, मग येशू वलांडण्याच्या पूर्वी 6 दिवस बेथानीस आला, ज्या लाजाराला मेलेल्यातून उठवले होते तो तेथे होता. बेथानी हे गाव कोणाचं आहे? मार्था, मरिया आणि लाजारस. म्हणून त्यांनी तेथे त्याच्यासाठी जेवणावळ केली. तेव्हा मार्था वाढत होती आणि लाजर त्यांच्या पंक्तीत बसणाऱ्यापैकी एक होता. मार्था काय करत होती? वाढत होती. घर कोणाचं आहे? मार्कमध्ये आपण पाहिलं, शिमोन. गाव कुठलं आहे? बेथानी. ते 12 योहानमध्ये पण आहे, मार्क 14 मध्ये पण आहे बेथानी गावाचं नाव. घर शिमोन मार्कमध्ये लिहिलेलं आहे. राईट, शिमोनाचं घर आहे. तो कसा आहे? कुष्ठरोगातून बरा झालेला आहे. आणि मग इथं जेवणावळ झाली शिमोनाच्या घरी. तिथं वाढणारी कोण होती? मार्था. हीच मार्था तिथे स्वयंपाक करत होती है ना. मार्था मरियाच्या घरी जेव्हा जेवणावळ झाली होती तेव्हा मार्था काय करत होती? स्वयंपाक. मग तिला त्याच्यामध्ये फार इंटरेस्ट आहे, स्वयंपाक करणे, वाढणे. पण मरिया मात्र तिची बहीण आहे सख्खी, तिचं वेगळंच आहे नेचर. जेव्हा घरी जेवणावळ होती मार्था मरियाच्या, तेव्हा मरिया कुठं बसली होती? येशू ख्रिस्ताच्या चरणाजवळ त्याचं वचन ऐकत होती, आहे की नाही. आणि तेव्हा पण तिने एक आशीर्वाद घेतलेला आहे. काय? मरियेने जो वाटा निवडलेला आहे तो कोणी काढून घेऊ शकत नाही. तो आशीर्वादाचा वाटा आहे, तो वचनामधून मिळणारा आशीर्वादाचा वाटा आहे. आणि आता दुसऱ्यांदा पुन्हा ही मरिया, मार्ताची बहीण, काय करत आहे? तेव्हा मरियेने तेलाभंग करत आहे. 3रं वचन योहान शुभवर्तमान 12 अध्याय 3रं वचन. तेव्हा मरियेने अर्धा शेर शुद्ध दटामासीची मौल्यवान सुगंधी तेल घेऊन येशूच्या चरणांना लावले आणि आपल्या केसांनी त्याचे चरण पुसले. तेव्हा त्या सुगंधी तेलाच्या वासाने घर भरून गेले. आणि मग पुढे दिलेला यहूदा इस्करियोत त्याला धरून देणार होता. तो म्हणतो, हे याची नासाडी का केली? 300 रुपयांना विकून आपण गोरगरिबांना दिलं असतं. हे सगळं मार्कमध्ये पण लिहिलं आहे.
योहानमध्ये पण लिहिलं, परंतु नाव जे आहे ते आपल्याला कुठे मिळतं? योहान शुभवर्तमान 12व्या अध्यायामध्ये, की ती स्त्री जिने येशू ख्रिस्ताला तेलाभ्यंग केला ती कोण आहे? मरिया. आणि ती कोण मरिया आहे? लाजारस, मार्था यांची बहीण. आणि कुठलं गाव आहे? बेथानी. आणि घर कुणाचं आहे? शिमोनाचं घर आहे, जो कुष्ठरोगातून बरा झालेला शिमोन आहे. देव बाप्पाची स्तुती असते. आता मला सांगा, या बेथानी गावामध्ये त्या शिमोनाचं घर तिच्या घरापासून काहीतरी थोडंसं अंतरावर असेल, बरोबर आहे? हो की नाही? काही थोड्या अंतरावर असतं. तिथं ती जेवणावर आहे आणि तिथे ही आता मरिया चाललेली आहे, मार्था पण चाललेली आहे, लाजारस पण चाललेला आहे. पण मरिया कशी हुशार आहे? कशी हुशार आहे सांगा? अरे वा, प्रेज द लॉर्ड. अगदी बरोबर उत्तर दिलं. तिने ते बहुमोल मौल्यवान तेल जे आहे ते ती घेऊन गेली. म्हणजे किती हुशार आहे ती. हे शिकण्यासारखं आहे आपल्याला, की मौल्यवान जे आहे ते प्रभू येशू ख्रिस्तासाठी आहे. मौल्यवान जे आहे ते कुणासाठी आहे? प्रभू येशू ख्रिस्तासाठी आहे. आणि ती हुशार आहे, आशीर्वाद घेण्यामध्ये अगदी तत्पर आहे. आणि आशीर्वाद घेण्यासाठी अगदी तिचं मन आतुरलेलं आहे. आणि इथं तिने दुसरा आशीर्वाद घेतलेला आहे. येशू ख्रिस्ताच्या डोक्यावर तिने ते तेल ओतलं, चरणाला पण तेलाभ्यंग केला आणि केसांनी त्याचे तेल काय केलं? पुसलेलं आहे, त्याचे पाय पुसलेले आहे. आणि मग येशू ख्रिस्ताने आणखी एक आशीर्वाद दिला, काय? की जेथे जेथे सुवार्ता सांगितली जाईल तिथे तिथे तिचं नाव सांगितलं जाईल. देवबाप्पाची स्तुती असो. हा दुसरा आशीर्वाद त्यांनी घेतला. तर प्रभू येशू ख्रिस्तापासून आपल्याला आशीर्वाद घेण्यासाठी आपल्याला प्रभू येशू ख्रिस्ताची सेवा आणि भक्ती अगदी मनापासून केली पाहिजे. किती सुंदर भक्ती या मरियेने केलेली आहे पाहतो. किती जाताना विसरली नाही. काय घेऊन जायचं आहे आपल्याला? बहुमोल वस्तू घेऊन जायची आहे, ती म्हणजे काय आहे? ते तेल आहे, नाही का? देवबाप्पाची स्तुती असते. उत्तम ते देवबाप्पासाठी आहे ना, मौल्यवान ते प्रभू येशू ख्रिस्तासाठी. हे असं तिचं जीवन आहे. आता त्या काळात तो यहूदा म्हणतो 300 रुपयाला विकला असता. आता तो काळ आणि आजचा काळ. तेव्हा असं पण म्हणलेलं आहे, 200 रुपयाच्या भाकरी एवढ्या लोकांना बोलून 10-15 हजार लोक होते ना, आहे की नाही? अरण्यामध्ये 200 रुपयाच्या भाकरी त्याच्यापेक्षाही मौल्यवान आहे 300 रुपये, नाही का? तर 10-15 हजार लोकांचं जेवण जर 200 रुपये, त्याच्यापेक्षाही मौल्यवान आहे. 300 रुपये म्हणजे नाही म्हटलं तरी 10 वर्षाचा खर्च आहे तिचा. एवढे पैसे आहेत. आणि ते काय आहे? सगळं प्रभू येशू ख्रिस्तासाठी तिने दिलेलं आहे. म्हणजे कितीतरी मोठी महान भक्ती आणि प्रीती प्रभू येशू ख्रिस्तावर तिने केलेली आहे. असं म्हटलेलं आहे की अलाबास्त्र कुपी. अलाबास्त्र कुपी म्हणजे काय? जी तोडायला कठीण असते पण साठवायला चांगली असते. त्या कुपीला काय म्हणतात? अलाबास्त्र कुपी, की जी उघडायला किंवा तोडायला कठीण असते. आणि ती काय केली? तिने तोडली, उघडली. आणि त्याच्यामध्ये जे सुगंधी द्रव्य आहे ते प्रभू येशू ख्रिस्ताच्या डोक्यावर आणि पायावर. आणि येशू ख्रिस्त म्हणतो, असू दे माझ्या उत्तर कार्यासाठी झालं. म्हणजे जे काम, जी सेवा आपल्याला करायची ती आधी करून घ्यायची. उद्या परवासाठी थांबायचं नाही. वेळ नाही, थांबायला वेळ नाही. असू दे माझ्या उत्तर कार्यासाठी काय केलेलं आहे तिने ते केलेलं आहे. आणि पुन्हा वेळ होता का उत्तर कार्यासाठी? मरिया मगदला गेली कबरेकडे, तिला मिळाली का संधी ती तेल त्याच्या बॉडीला लावायची? नाही. म्हणजे उत्तर कार्यासाठी यहुदी लोकांमध्ये बॉडीला काय लावतात? तेल लावतात. आणि ते डेथ झाल्यानंतर लावतात आणि मग कबरेमध्ये ठेवतात. परंतु डेथ झाल्यानंतर शब्बास सुरू व्हायचा होता, त्यामुळे त्यांना वेळ नव्हता तेल लावायला. मग मरिया मगदला कधी गेली? तिसऱ्या दिवशी गेली, नाही का? हां, मग तो वेळ तिला मिळालाच नाही. म्हणजे ही संधी जी आहे ती आधीच घेतली असं कोण म्हणते? प्रभू येशू ख्रिस्त. असू दे माझ्या उत्तर कार्यासाठी तुम्ही केलं.
आणि खरोखर उत्तर करायची संधी कुणालाच मिळाली नाही. ती आधीच या लाजारसाची बहीण मरिया यांनी केलेलं आहे. अलाबास्त्र म्हणजे काय सांगितलं? तोडण्यास फोडण्यास कठीण आणि साठवण्यास सोपं असं. तर आपलं हृदय जर कठीण असेल, तुटायला फुटायला कठीण असेल, तर मग मात्र ते मृदू केलं पाहिजे. मृदू आपलं आपण केलेलं बरं आहे की नाही. जर कठीण असेल तर त्यातून ते बाहेर पडणार नाही सुगंध. येशू ख्रिस्ताच्या सेवेला भक्तीला आपण उपयोगी पडणार नाही जर आपलं हृदय अंतकरण कठीण असेल. तर ते तसंच राहणार. आपल्या शरीरामध्ये किंवा आपल्या आत्म्यामध्ये आपल्या जीवामध्ये काही सुगंधी द्रव्य, काही कला, काही देवाच्या गौरवासाठी स्तुती करण्यासाठी काही कलाकुसर परमेश्वराने ठेवलेली आहे. तर त्याचा उपयोग देवाच्या सेवेसाठी तेव्हा होणार जेव्हा आपलं अंतकरण काय होणार? मृदू करणार. ते आपलं आपणच करायचं आहे. आपल्या मनामध्ये जर राग, द्वेष, मत्सर, कपट असेल तर मग मात्र ती सुगंध परमेश्वराला आपल्याला देता येणार नाही. जर मत्सर, कपट, राग, द्वेष, अगदी भयंकर राग येतो एखाद्याला, दॅट इज नॉट गुड. आपल्याला शांतीने राहणारं, हे शांतीचा अधिपती येशू ख्रिस्त आहे, तसं आपल्याला असलं पाहिजे. दावीद काय म्हणतो? भग्न आणि अनुतप्त हृदय तू तुच्छ मानणार नाहीस. वाचूया आपण स्तोत्र 51 अध्याय 17 वचन. स्तोत्र 51 अध्याय 17 वचन. भग्न व अनुतप्त हृदय म्हणजेच मृदू हृदय, म्हणजेच नम्र हृदय, परमेश्वराच्या पुढे असलेलं नम्र हृदय, नाही का? तर ते हृदय परमेश्वराला पाहिजे. ते तुच्छ तो परमेश्वर कधीच मानत नाही. गर्व नको. एकदा पुरुष आला आणि एक जगातदार आला परमेश्वराच्या पुढे ना प्रार्थना करायला. तो पुरुष काय म्हणतो? मी बघ उपवास करतो, मी हे करतो, ते करतो. आणि त्याला काय झालं होतं? गर्व झाला. आणि जगातदार काय म्हणतो? हे देवा मस्त पाप्यावर तयार करा. तर हे नम्रतेचं वाक्य जे आहे, प्रार्थना जी आहे, ती येशू ख्रिस्ताला परमेश्वराला आवडली. तसं आपलं हृदय हे नम्र असलं पाहिजे. तरच त्यातून जो सुगंध आहे सेवेचा तो प्रभूला मिळू शकेल. आणि जर कठीण हृदय असेल तर तो मिळणार नाही. कधी कधी ते कठीण हृदय जे असतं ते परमेश्वर मृदू करतो. आपण केलेलं बरं. नाहीतर कधी कधी परमेश्वर ते कठीण हृदय काय करतो? मृदू करतो, नम्र करतो. फॉर एक्झाम्पल शौल, त्याचा झालेला पौल आहे की नाही. पौल एकदम नम्र झाला नंतर. अगदी सेवेमध्ये इतका 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 तो व्यस्त झाला की त्यांनी कितीतरी मंडळ स्थापन केली. रोममध्ये मंडळी स्थापन केली, करंथीमध्ये मंडळी स्थापन केली, गलतीमध्ये मंडळी स्थापन केली, फिलिप्पीमध्ये मंडळी स्थापन केली, हो की नाही. कितीतरी कलस्सेमध्ये मंडळी स्थापन केली. सगळी त्या भूमध्य समुद्राच्या मध्ये असलेली गावं किंवा बेटं आहेत, मेडिटेरियन सी मध्ये असलेले. आणि तिथं तिथं जाऊन त्यांनी काय केलेलं आहे? मंडळ्या स्थापन केलेल्या आहेत. पण त्याआधी तो कठोर होता आणि एकदम स्ट्रिक्ट होता, हार्ड होता. आणि तो येशू ख्रिस्ताला मानणाऱ्या लोकांचा छळ करायचा. आणि त्याचं हृदय कठीण झालं होतं. परंतु त्याला मृदू करण्यासाठी परमेश्वराने काय केलं? धुळीत पडलं. कुठे पडला? धुळीत. दमास्कसच्या वाटेवर जाताना ऐकी नाही, तो धुळीत पडला आणि सूर्यप्रकाश चमकला त्याच्यावर. आणि तो म्हणतो, पहिला प्रश्न विचारतो, प्रभू तू कोण आहेस? कारण शौलाला धुळीत पाडणारा म्हणजे कोण साधी व्यक्ती नाही, कोणतरी परमेश्वर आहे, कोणतरी प्रभू आहे. प्रभू तू कोण आहेस? तर येशू ख्रिस्त म्हणतो, शौला तू ज्याचा छळ करतोस तोच मी आहे. आणि शौल मंडळीचा छळ करत होता. आणि मंडळी म्हणजे येशू ख्रिस्ताचं शरीर आहे. आणि म्हणून येशू ख्रिस्त म्हणतो की तू माझा छळ करत आहेस. त्यामुळं त्याला मग पुढे येशू ख्रिस्ताने आज्ञा केली की जा तू दमास्कसला, तिथे एक जण तुझ्यावर प्रार्थना करेल आणि मग काय होईल? तू आंधळा जो झालायस आता पडल्यानंतर सूर्यप्रकाश दिसल्यामुळे, तर तू बरा होशील. आणि मग पुढच्या गोष्टी झाल्या. मग
शौलाचा कोण झाला? पौल झाला. तो कठीण हृदय होतो. तो परमेश्वर जर त्याला वाटलं, जर त्याची इच्छा असली, जर परमेश्वराला वाटलं की हा मनुष्य त्याची सेवा करण्यास योग्य आहे, तर काय करतो परमेश्वर? त्या माणसाचं हृदय कठीणचं काय करतो? मऊ करतो, मृदू करतो, नम्र बनवतो. पण ते आपलं आपण नम्र केलेलं बसतं. आपलं आपण स्वतःवर संयम ठेवून, राग घालून ते नम्र केलेलं बरं. कारण परमेश्वर जर करायला गेला तर कदाचित आपल्याला कधी कधी झेपणार पण नाही. शौलाला आंधळा झाला, तो धुळीत पडला वगैरे. आणि नंतर मात्र शौलाचा पौल झाला तेव्हा त्याने पुष्कळ काय केलेलं आहे? कार्य केलेलं आहे. तर आपण काय केलं पाहिजे? आपण स्वतः ही कठीण आपलं जर हृदय आहे ते फोडलं पाहिजे, नम्र बनलं पाहिजे. तरच त्यामध्ये जो सुगंध दडलेला आहे, त्यामध्ये जे सुगंधी द्रव्य आहे ते आपण प्रभू ख्रिस्ताच्या सेवेसाठी त्याचा उपयोग करू शकतो. असं लिहिलेलं आहे की ते अति मौल्यवान होतं, आहे की नाही? तर मौल्यवान आपल्याला काय आहे? आपल्याला जे मौल्यवान आहे ते प्रभूच्या सेवेमध्ये आपण दिलं पाहिजे. आपल्याला मौल्यवान काय आहे? काय वाटतं तुम्हाला? काय मौल्यवान आहे? प्रभूच्या सेवेमध्ये ते दिलं पाहिजे. वेळ. व्हेरी गुड. वेळ आपण प्रभूच्या सेवेमध्ये दिला पाहिजे. दॅट्स करेक्ट. व्हेरी गुड. तर आपल्याला प्रभूच्या सेवेमध्ये वेळ दिला पाहिजे. अधिक आणि अधिक निरंतर प्रार्थना करा, आहे ना? थेसलोनिकरास पहिलं पत्र 5वा अध्याय 17वा वचन. निरंतर प्रार्थना करा. ओके नाही? तर आपण अधिक वेळ प्रार्थनेमध्ये घालवला पाहिजे, वेळ दिला पाहिजे. देवाच्या वचनाकडे मान देण्यासाठी आपण आलं पाहिजे, देवाच्या मंदिराकडे आलं पाहिजे, वेळ दिला पाहिजे. आपल्या फॅमिली लाईफमध्ये आपल्यासाठी मौल्यवान कोण असतं? पतीसाठी कोण मौल्यवान आहे? पत्नी. बरोबर आहे की नाही? पत्नीसाठी कोण मौल्यवान आहे? पती. बरोबर आहे ना? आणि या दोघांना मौल्यवान कोण आहे? त्यांची लेकरं. तर त्यांना आपण काय केलं पाहिजे? घेऊन आलं पाहिजे. कुठे? मंदिरावर. पत्नी येत नसेल तर पतीने आग्रह धरला पाहिजे. जर पतीला वाटत असेल त्याची पत्नी मौल्यवान आहे, तर त्याने ते मौल्यवान जे आहे ते प्रभूकडे आणलं पाहिजे. पत्नीला वाटत असेल पती मौल्यवान आहे, तर तिने पतीला आपल्या देवाकडे, मंदिराकडे घेऊन आले पाहिजे. जे मौल्यवान ते प्रभूसाठी. आणि आईवडिलांना जर लेकरं मौल्यवान वाटत आहे, तर त्यांनी आपल्या लेकरांना पण कुठे आणलं पाहिजे? मंदिरामध्ये आणलं पाहिजे. मौल्यवान ते कोणासाठी आहे? प्रभूसाठी आहे. अहो, अब्राहमाला काय सांगितलं माहिती आहे? जो एकुलता एक पुत्र इसाक जो आहे त्याचं अर्पण कर. काय साधी गोष्ट आहे का? निघाला लगेच निघाला. इसाकाला घेतलं, गाढव घेतलं, चाकर घेतली, निघाला. नो एक्सक्यूज. देव बोलला, चालला. तिसऱ्या दिवसाची वाट चालून आला. बैरशेबाचं वाळवट. तिथून तो बरोबर 3 दिवसाच्या वाटेवर मोर्या बरोबर जायला आला. तिथे पर्वत पण चढला तो. त्याचा मुलगा इसाक बोलतोय, बाबा ही उत्सव आहे, लाकड आहेत, कोकरू कुठे आहे? किती विश्वास देव पाहून, किती विश्वास. देवापाची स्तुती असो. आणि त्याने ती वेदी पण रचली. इतक्या वर्षानंतर झालेला त्याचा तो एकुलता एक मुलगा, काय थोडा जीव असेल का त्याचा त्याच्यावर? परंतु त्याने विचारच केला आणि परमेश्वराने तो त्याचा पुत्र राखून ठेवला होता अर्पणासाठी. परमेश्वराचा पुत्र प्रभू ख्रिस्त, नाही का? अब्राहमाला त्याच्या पुत्राची अर्पणाची परमेश्वराला गरजच नाही. परमेश्वराला इसाकाच्या अर्पणाची काय गरज आहे? त्याचं अर्पण घेऊन काय करणार आहे परमेश्वर? परमेश्वराने त्याच्या पुत्राच्या अर्पणाची सोय आधीच केलेली आहे. आणि म्हणून परमेश्वराने अब्राहमाला पण आशीर्वाद दिला, इसाकाला पण आशीर्वाद दिला की तुमची संतती कशी होईल? आकाशातल्या ताऱ्याने इतकी होईल.
आणि मग आपल्याला माहिती आहे अब्राहमाला इसाक झाला, इसाकाला याकोब झाला, याकोबाला इस्रायल आहे ना, इस्रायल. आणि इस्रायल म्हणजे ही यहुदी लोक सगळ्या जगभरात पांगलेले आहेत, सगळ्यात हुशार आहेत, सगळ्यात जास्त नोबेल प्राईज त्यांच्याकडेच आहे. देवाने आशीर्वाद केलेलं ते शहर आहे, ते देश आहे इस्रायल, परमेश्वराने आशीर्वाद केलेला आहे. तर मौल्यवान जे आहे ते कुणासाठी पाहिजे? देवबापासाठी पाहिजे. यहोशुआ काय म्हणतो? मी आणि माझे घराणे तर परमेश्वराची सेवा करणार. मी एकटा नाही, मी आणि माझे घराणे तर परमेश्वराची सेवा करणार. आमची पूर्ण फॅमिली, मी अँड माय फॅमिली इंग्लिशमध्ये लिहिलेली आहे. तर सगळेजण परमेश्वराच्या सेवेमध्ये, स्तुतीमध्ये पाहिजे. जेव्हा जक्कई उमराच्या झाडावरून उतरला आणि त्याच्या घरी घेऊन गेला परमेश्वर, प्रभू श्री ख्रिस्ताला तो घेऊन गेला ना जक्कई, हो की नाही? यरीहोच्या वाटेवर. मग घरी गेल्यानंतर काय झालं? जक्कई म्हणला मी असं करतो तसं करतो. येशू ख्रिस्त काय बोलला? आज या घराला तारण प्राप्ती झाली. घराला बोलला म्हणजे अख्खी फॅमिली. नुसतं जक्कईला बोलला का? नाही, सगळ्यांना आशीर्वाद आहे. तर आपण आशीर्वादित होण्यासाठी आपल्या पूर्ण फॅमिलीसह असलं पाहिजे. नोहाच्या तारवात किती जण होते? 8 जण होते. अख्खी नोहाची फॅमिली होती ना. नोहा त्याची पत्नी पण होती है ना, 3 मुलं आणि 3 सुना, सगळं फॅमिलीसह परमेश्वराला काही पाहिजे सेवेसाठी, स्तुतीसाठी, त्याच्या गौरवासाठी. आता पण बघा, लाजारस आहे, मार्था आहे, मरिया पण आहे. लाजारस स्वतःच एक साक्ष आहे, तो मेलेला तो उठलेला आहे. प्रभू श्री ख्रिस्ताने त्याला उठवलेला आहे आणि तो जेवणाळीला बसलाय. त्याला बघायला पण लोकांची गर्दी आहे. तो एक साक्ष आहे ना तिथे. येशू ख्रिस्ताने याला कबरेतून उठवले. मग तेव्हा जे लोक नसतील ते येणार ना, अरे लाजारस आहे तिथे, आले लाजारस तिथं आहे, चला बघायला. गर्दी जमलेली आहे तिथे. आणि मग लाजारस हे पण साक्ष आहे. मार्था पण बघा कशी सेवा करत आहे, वाढण्याचं काम करत आहे, ती पण सेवेमध्ये बिझी आहे. आणि मरिया मात्र तेला भंग करत आहे, ती पण बिझी आहे. सगळे जण काय आहेत? प्रभू श्री ख्रिस्ताच्या सेवेमध्ये बिझी आहे. मग तो यहूदा इस्करियोत काय म्हणतो? एवढ्या तेलाची नासाडी कशाला करता? तर येशू ख्रिस्त काय म्हणतो? हिला त्रास का देता? नाही का? येशू ख्रिस्त आपल्याला आपली काय करतो? काळजी घेतो. येशू ख्रिस्त आपली काळजी घेतो. जेव्हा आपण सेवा करतो तेव्हा नावं ठेवणारे पुष्कळ जण असतात, परंतु जेव्हा आपण सेवा करतो तेव्हा आपली बाजू घेणारा, आपली काळजी घेणारा कोण आहे? येशू ख्रिस्त आहे. तो स्वतः म्हणतो येशू ख्रिस्त, हिला त्रास का देता? प्रेज द लॉर्ड. आम्ही जेव्हा MD हा कोर्स केला, मास्टर ऑफ डिव्हिनिटी UBSला, पुण्याला आहे UBS, तेव्हा शेवटच्या दिवशी सर्टिफिकेट दिलं तेव्हा त्यांनी आम्हाला सांगितलं की तुम्ही सेवेसाठी बाहेर पडा, पाळत व्हाल किंवा स्वार्थी व्हाल. तर तुमच्या सेवेला कोण चांगलं म्हणेल, कोण वाईट म्हणेल, पण तुम्ही तुमची सेवा प्रामाणिकपणे करा. तुम्ही तुमची सेवा प्रामाणिकपणे करा. मग कोण चांगलं म्हणू नाही तर कोण वाईट म्हणू दे. वाईट म्हटलं तरी ठीक आहे, काय उत्तर द्यायला लावू नका. तुम्ही कसे बरोबर आहात हे पटवून द्यायला पण जाऊ नका. फक्त तुम्ही बरोबर आहात हे तुम्हाला आणि देवाला माहिती पाहिजे. तर प्रभू श्री ख्रिस्त तुमची काळजी घेतो अशी की असू द्या, तिला त्रास देऊ नका, तिने जे केलं ते माझ्या उत्तर कार्यासाठी केलं आहे. आणि वर आशीर्वाद, जिथं जिथं सुवार्ता घालवली जाईल तिथं तिथं या मरियेचं नाव सांगितलं जाईल असं प्रभू श्री ख्रिस्त म्हणतो. मग हा तेलाभंग वल्हांडण सणाच्या आधी कुठल्या गावात झाला? बेथानीमध्ये झाला. कुणाच्या घरी झाला? शिमोनाच्या घरी झाला. आणि कोणी केला? मरियेने केला. आणि ती मरिया कोण आहे? लाजारसची बहीण आहे, मार्थाची बहीण आहे. आपण प्रार्थना करूया. हे सर्वसमर्थ देव बाप्पा, अति मौल्यवान ते तुझ्यासाठी. होय देव बाप्पा, आम्ही अति मौल्यवान आमच्या जीवनामध्ये असलेले आमचे लेकरं, आमचे नातेवाईक, आमचे फॅमिली मेंबर्स, हे सर्व देव बाप्पा तुझ्या सेवेमध्ये असावे असं तू ते आमचा धन्यवाद आणणारा प्रभू श्री ख्रिस्त याच्याद्वारे मागतो बाप्पा. आमेन.